नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपला 4था अध्याय संपला. आज आपण 5व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. यामध्ये शुक्ल यजुर्वेद आणि तैत्तिरीय यजुर्वेदांची शाखा कोणकोणत्या आहेत त्याचं वर्णन आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे महामुने, व्यासांचे शिष्य वैशंपायनचे होते. त्यांनी यजुर्वेद रूपी वृक्षाच्या 27 शाखांची रचना केली. म्हणजे यजुर्वेदाची 27 शाखा आहेत. त्यांनी त्यांच्या शिष्यांना ते शिकवलं आणि त्यांनी ते क्रमशः ग्रहण केलं. त्यांच्यामध्ये हे द्विज, त्यामध्ये एक परमधार्मिक आणि सदैव गुरुसेवेमध्ये तत्पर राहणारा शिष्य ब्रह्मराताचा मुलगा, ब्रह्मरात ऋषींचा मुलगा याज्ञवल्क्य नावाचा होता. एकदा सगळ्या ऋषींनी असा विचार केला की आपण मेरू पर्वतावरती स्थित राहूया आणि जो कोणी मेरू पर्वतावर राहणाऱ्या आमच्या या समूहामध्ये सम्मिलित होणार नाही त्याला 7 रात्रीच्या आत ब्रह्महत्येचं पातक लागेल. हे द्विज, अशा प्रकारे मुनींनी पहिल्या वेळेला जो वेळ निश्चित केला होता त्याच्यामध्ये फक्त वैशंपायनच येऊ शकले नाहीत. आणि नंतर काय झालं की प्रमादवश, म्हणजे चुकून त्यांनी त्यांच्या पायाला लागलेल्या, म्हणजे जवळ असणाऱ्या त्यांच्या भाच्याची त्यांच्या हातून चुकून हत्या झाली आणि त्यामुळे काय झालं, त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं. मग ते काय म्हणाले की हे शिष्यगण, तुम्ही सगळ्या लोकांनी नीट विचार करून माझं जे ब्रह्महत्येचं पातक मला लागलं आहे ते दूर करणारं असं तुम्ही काहीतरी व्रत करा. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले, हे भगवन, हे सगळे ब्राह्मण तसे निस्तेज आहेत, अशक्त आहेत, त्यांना कशाला कष्ट द्यायचेत. मी एकटाच या व्रताचं अनुष्ठान करतो. त्यामुळे गुरु वैशंपायनांना खूप राग आला आणि ते म्हणाले की अरे, ब्राह्मणांचा तू अपमान करतोयस, त्यामुळे अशा तू मला काही ते योग्य वाटत नाही. तर मी जे तुला आजपर्यंत शिकवलं आहे ते सगळं तू त्याग कर, त्याचा उकून टाक सगळं. तू या समस्त ब्राह्मणांना निस्तेज म्हणतो आहेस, तर तुझ्यासारखा आज्ञाभंग करणारा शिष्य मला नको आहे. मग याज्ञवल्क्य म्हणाले की अहो गुरुजी, मी तर भक्तीच्यामुळे असं म्हटलं होतं. ठीक आहे, तुम्हाला मी नको आहे तर मलाही तुमची काही गरज नाही, म्हणून मी तुम्ही जे काही मला शिकवलं होतं ना ते मी उकून टाकतो. मग पराशर ऋषी म्हणाले की असं म्हणून महामुनी याज्ञवल्क्याने असं रक्ताने भरलेला सगळा यजुर्वेद त्यांनी उकून टाकला आणि ते तिथून निघून गेले. हे द्विज, याज्ञवल्क्याने जे वमन केलं होतं ते यजुश्रुती ज्या होत्या, म्हणजे मंत्र त्याच्यामधले, तर ते वैशंपायन म्हणाले की आता हे तुम्ही ग्रहण करा सगळ्या शिष्यांना, पण असं ओकलेलं कसं ग्रहण करणार ना. म्हणून त्यांनी पक्ष्यांचं रूप घेतलं आणि त्यांनी ते सगळं खाऊन टाकलं. पक्षी खातात ते. त्यामुळे ते सगळेजण तैत्तिरीय शाखेचे ब्राह्मण झाले. हे मुनिसत्तम, ज्या विप्रांनी गुरुच्या प्रेरणेने ब्रह्महत्या विनाशासाठी व्रताचं अनुष्ठान केलं ते सगळं व्रताचरण करणारे, यजुशाखाचा अभ्यास करणारे चरकाध्वर्यू झाले. त्यानंतर याज्ञवल्क्याने सुद्धा यजुर्वेदाची पुनःप्राप्ती करण्यासाठी आपल्या प्राणांवरती संयम करून संयत चित्ताने सूर्यभगवंताची स्तुती केली. याज्ञवल्क्य म्हणाले, अतुलित तेजस्वी, मुक्तीच्या द्वारासारखे, म्हणजे द्वारस्वरूप आणि वेदत्रय स्वरूप अशा तेजाने संपन्न असलेले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद रूप अशा सूर्यदेवाला नमस्कार असो. जो अग्नी आणि चंद्रमा स्वरूप आहे, जगताचं कारण आणि सुषुम्ना नावाच्या परमतेजाला धारण करतो, अशा सूर्यभगवंताला, अशा भास्कराला माझा नमस्कार असो. कला, काष्ठा, निमेष हे जे सगळं काळ आहे तो काळ ज्याच्यामुळे कळतो, तसंच ध्यान करण्यायोग्य परब्रह्मस्वरूप श्री विष्णुमय असे जो सूर्यदेव आहे त्याला मी नमस्कार करतो. जो आपल्या किरणांनी चंद्रमाला पोषित करतो, म्हणजे चंद्राला आपलं तेज देतो आणि देवतांचं
तसेच स्वधा वगैरे जे अमृताचे पितृगण तृप्त होतात. पितृगणांच्या याला स्वधा म्हणतात ना. तर त्या तृप्तिरूप अशा सूर्यदेवाला नमस्कार असो. जो हिम म्हणजे बर्फ, जल आणि उष्णतेचा कर्ता आहेत, म्हणजे शीत, वर्षा, ग्रीष्म ह्या ऋतूंचं कारण आहेत आणि जे जगताचं पोषण करतात, अशा त्रिकाल मूर्ती विधाता भगवान सूर्याला नमस्कार असो. जो जगतपती या संपूर्ण जगताच्या अंधाराला दूर करतो, असा सत्वमूर्तीधारी विवस्वानाला मी नमस्कार करतो. ज्याच्यामुळे म्हणजे जो उदित झाल्यामुळे सगळे सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतात आणि जो उदित झाला नाही तर ते तसं प्रवृत्त होत नाहीत आणि जलशुद्धीचं कारण होऊ शकत नाहीत, अशा भासवान देवाला माझा नमस्कार असो. ज्याच्या किरणसमूहाचा स्पर्श झाल्यावर लोक कर्मानुष्ठान करू शकतात आणि पवित्रतेचं कारण असा शुद्ध स्वरूप सूर्यदेवाला माझा नमस्कार असो. भगवान सविता, सूर्य, भास्कर आणि विवस्वान यांना माझा नमस्कार असो. देवता वगैरे समस्त महाभूतांचे आदिभूत अशा आदिदेवाला वारंवार मी नमस्कार करतो. ज्यांचा तेजोमय रथ आहे, प्रज्ञारूप ध्वजा आहेत, छंदोमय अमर अश्वगण ज्यांना वहन करतात, तसेच त्रिभुवनाला जो प्रकाशित करतो असा जो नेत्र आहे, अशा सूर्यदेवाला मी नमस्कार करतो. म्हणजे इथे याज्ञवल्क्यांनी सूर्यदेवांची जी स्तुती केली आहे ती श्लोक 16 ते 25 अशी आहे. यामधला पहिला श्लोक मी वाचून दाखवते. अर्थ मी आत्ता सांगितला. श्लोक असा आहे. नमस्सवित्रे द्वाराय मुक्तेरमित तेजसे ऋग्यजुस्सामभूताय त्रयी धाम्ने च ते नमः. नमोऽग्निशोमभूताय जगतः कारणात्मने भास्कराय परं तेजस्सौषुं रुचि बिभ्रते. असं त्यांनी सूर्यदेवाची स्तुती केली. मग पराशर ऋषी म्हणाले की अशी स्तुती केल्यानंतर भगवान सूर्य अश्वरूपाने प्रकट झाले आणि ते याज्ञवल्क्यांना म्हणाले की तू तुझं अभिष्ट असा वर माग. तेव्हा याज्ञवल्क्यांनी त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले की मला यजुर्वेदातल्या मंत्रांचा उपदेश करावा, कारण आणि जे मुख्य म्हणजे माझ्या गुरुजींनासुद्धा माहीत नाहीत असे मंत्र मला सांगा. मग असं म्हटल्यानंतर भगवान सूर्याने आयातयाम नावाचा यजुर्वेदातील मंत्रांचा श्रुतींचा उपदेश केला, ज्यांना त्यांचे गुरु वैशंपायनसुद्धा जाणत नव्हते. हे द्विजोत्तम, त्या श्रुतींना ज्या ब्राह्मणांनी पठण केलं, ज्यांचं किंवा त्यांचा आत्मसात केलं, ते वाजी नावाने प्रख्यात झाले. कारण सूर्याने त्यावेळेला अश्वरूप धारण केलं होतं म्हणून ते वाजसनेयी शाखा ती झाली. हे महाभाग, त्या वाजी श्रुतींची आणखीन काण्व वगैरे 15 त्याच्या शाखा आहेत आणि ह्या शाखा याज्ञवल्क्यांनी केल्या आहेत असं समजलं जातं. म्हणजे एक आपण बघितले कृष्ण यजुर्वेद आणि दुसरं ही वाजसनेयी शाखा आपण पाहिली. या ठिकाणी हा 5वा अध्याय संपतो. याच्यामध्ये 30 श्लोक आहेत. उद्या आपण पुढचा भाग बघूया. धन्यवाद.